नमस्कार मित्रांनो, मुद्दा.com या चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर नवीन शेतकऱ्याच्या बाबतीत व्हिडिओ येत असतात. तर नेमका विषय काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कित्येक दिवस झालं लोकांना सांगण्यात येत आहे की पीक विमा मिळणार, पीक विमा मिळणार, परंतु पीक विमा लोकांना मिळत नाही. त्याच लोकांसाठी नवीन अपडेट आलेले आहे. काय अपडेट आहे आणि काय त्याच्यामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये निर्णय झाला आणि जो काही निर्णय झालेला तो मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर त्या गोष्टीसाठी तुम्ही काय कराल ते सगळं मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. पण तुम्ही सांगत असताना बोलत असताना नेमकं झालं आहे काय हेच मी तुम्हाला या गोष्टीवर सांगणार आहे. कृपया तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि चला तर आपण विषयाकडे वळूया. नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला 2020 पासून जो काही पीक विमा आला नसेल तर तुम्ही एक गोष्ट करायची आहे. ती गोष्ट कोणती आहे तर तुम्ही कृषी कार्यालयाकडे न जाता पीक विमा कंपनीचा जो कृषी कार्यालयामध्ये जो अधिकृत नेमलेला पीक विमा कंपनीचा अधिकारी आहे त्याच्याकडे तुम्ही तक्रार करा. तुमच्या तक्रारीचं निवारण होईल आणि जी काय तुमची काही लोकांना पैसे तर जमा झालेत, काही लोकांच्या खात्यावर तर ते रक्कम जाणार आहे. UTR नंबर झाला नाही म्हणून ते लोकांची रक्कम थकीत आहे. अशा प्रकारचे प्रत्येक जागेवर जे काही चाललेलं आहे तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, तुमचा पीक विमा तुमच्याकडे आलेला आहे पण तुमच्या खात्यावर नाही, अशा प्रकारची परिस्थिती बऱ्याच लोकांची झालेली आहे. मग असं का झालेलं आहे तर मित्रांनो म्हणतात की बजेट नाही, निधी नाही, अशा प्रकारच्या गोष्टी सांगत आहेत. आणि काही लोकांना जर दिल्या नाही तर त्यांचा तर दिलाच नाही, कारण काही लोकांना तर कंपनीने सांगितलं की तुम्हाला पीक विमा देऊ शकत नाही, त्याच्यामुळे आम्ही दिलेला नाही. पण ज्या लोकांना दिलेला आहे, ज्या लोकांना आलेला आहे, ज्या लोकांना माहितीसुद्धा नाही की आमच्याकडे पीक विमा आलेला नाही, मग आता ह्या लोकांनी काय करायचं आहे? पीक विमा तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही फक्त आता एक काम करा. त्या कृषी विभागाच्या त्या कार्यालयामध्ये जाऊन पीक विमा कंपनीचा जो काही अधिकारी असेल त्या अधिकाऱ्याकडे तुमची मांडणी करा की साहेब, मला 2025 पासून 2024, 23, 22 अशा कुठल्याही ह्याच्यामध्ये मला सगळ्या क्षेत्राचा पीक विमा मिळाला नाही. तो पीक विमा आता मला मिळून द्यावा, माझ्याबद्दल ती माहिती करावी. आणि तुम्ही जे पूर्ण तुमचं डिटेल काढलं तर त्याच्यावर तुमच्या पीक विमा भरलेली आणि तुमच्या जी UTR नंबर जनरेट झाला आणि न जनरेट झाल्यामुळे जी काही रक्कम बाकी आहे ती सुद्धा तुम्हाला तिथं कळेल. दुसरा कॉल त्या ठिकाणी किसान कॉल सेंटर म्हणून आहे, त्याच्यावर सुद्धा तुमची माहिती दिली जाते. त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी किसान कॉल सेंटरचा हेल्पलाईन नंबर लावा, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला त्या प्रकारची माहिती दिली जाईल. पण सुरुवातीला तुम्ही काय करा, कृषी विभागाकडे जा, अधिकृत त्यांच्याकडून रिसिप्ट आणा आणि त्या रिसिप्टवर तुमचा काही जो पीक विमा राहिलेला आहे त्याचा क्लेम करा. क्लेम केल्यानंतर 8 ते 15 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होऊन जाईल. अशा प्रकारची परिस्थिती आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही की त्यांचा UTR नंबर जनरेट झाल्यामुळे त्यांना मिळालेला नाही. तुर्तास एवढंच. धन्यवाद.